नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण 15 ते 20 दिवस कोथिंबीर ताजी टवटवीत कशी ठेवायची ते पाहणार आहोत. आमटी, भाजी, वरणामध्ये वरून आपण बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालतो, त्यामुळे आपला पदार्थ छान दिसतो आणि तो पदार्थ पाहता क्षणीच आपल्याला खायची इच्छा होते. शिवाय कोथिंबीर घातल्यामुळे पदार्थ रुचकर व्हायलाही मदत होते. पण कधी कधी बाजारातून कोथिंबीर आणायला आपण विसरतो किंवा कधी बाजारामध्ये ताजी कोथिंबीर आपल्याला मिळत नाही. म्हणूनच एकदा बाजारातून कोथिंबीर घरी आणून ठेवली की ती 15 ते 20 दिवस ताजी टवटवीत कशी ठेवायची ते आज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया. कोथिंबीर ताजी टवटवीत ठेवण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे कोथिंबीरीला अजिबात पाणी लावायचं नाही. अगदी पाण्याचा थेंब सुद्धा लावायचा नाही. शक्य होईल तेवढी कोथिंबीर कोरडी ठेवायची. आता आपण काय करायचं, तर आपली कोथिंबीरीची जुडी जी बांधलेली आहे ना, ही या दोरीनी, तिथपासून सरळ सुरीने कापून ही देठं या कोथिंबीरीपासून वेगळी करायची. कोथिंबीरीपासून आपली ही देठं आता वेगळी झालेली आहेत. कोथिंबीर खराब होण्याचं किंवा ती कुजण्याचं मुख्य कारण म्हणजे कोथिंबीरीची देठं हीच आहे. आपण दोरी आता काढून घेऊया. आता जुडी थोडीशी ना हलके हलके आपटायची, त्यामुळे ना जुडीमध्ये समजा कचरा किंवा माती असेल ना तर तो निघून जाण्यासाठी मदत होते. कारण आपण ही कोथिंबीर आता धुणार नाही आहोत, तशीच ठेवणार आहोत ना, म्हणून. आणि आता आपण ही थोडीशी विलग करून ठेवूया कोथिंबीरीची जुडी. कधी कधी कोथिंबीरीच्या या जुडीमध्ये ना दुसऱ्या वनस्पती असतात, गवत असतं, मग ते काढून टाकायचं. म्हणून त्यासाठी जुडी आपण अशी विलग वेगवेगळी करून ठेवूया. आपण थोडी दूर दूर अशी पसरून ठेवूया. त्यामुळे कोथिंबीरीच्या जुडीला हवा सुद्धा लागेल आणि त्याच्यामध्ये समजा घाण कचरा काही असेल तर ते सुद्धा आपल्याला समजून येईल. या जुडीमध्ये कोथिंबीरीची एखादी काडी जरी ओलसर किंवा खराब असेल ना तर ती लगेच काढून टाकायची, कारण ती एक काडी सगळी अख्खी जुडी खराब करते. आता काय करायचं, आपण झाडून घेतल्यामुळे जी कोथिंबीरीमध्ये माती होती ना ती गळून पडलेली आहे बघा. ती बाजूला करून ठेवूया आपण. माती आणि कचरा. आता थोडी ही कोथिंबीर निवडून घेऊया. निवडायची म्हणजे पानं आणि देठं वेगवेगळी करायची असं करायचं नाही. तर जी कोवळी देठं आहेत ना ती आपण पानासहित ठेवायची तशी, आणि जी जाडजूड आणि जून जी देठं आहेत ना ती फक्त वेगळी करायची. कारण आपण कोथिंबीर चिरून घेतो तेव्हा आपण देठं पण चिरतो ना. कोथिंबीर आपल्या स्वयंपाकात खूप महत्त्वाची आहे. कोथिंबीरीमुळे आपले पदार्थ छान रुचकर आणि स्वादिष्ट होतात. आपल्याला कोथिंबीर पदार्थामध्ये जेव्हा वापरायची आहे ना त्याच वेळेला कोथिंबीर धुवायची. आता आपण कोथिंबीर अजिबात धुणार नाही आहोत. आपली कोथिंबीर निवडून झालेली आहे. आपण कोथिंबीरीचे कोवळे दांडे आणि पानं एका बाजूला केलेत आणि थोडेसे जून कोथिंबीरीचे दांडे आपण एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. हे दांडे सुद्धा आपण वापरणार आहोत. कोथिंबीरीच्या पानाबरोबरच आपण कोवळे दांडे का ठेवलेले आहेत, तर कोथिंबीरीच्या या कोवळ्या दांड्यामध्ये सुद्धा छान असा कोथिंबीरीचा फ्लेवर असतो आणि अत्यंत मौल्यवान असे फायबर्स या दांड्यामध्ये असतात, जीवनसत्व असतात. म्हणून आपण हे कोवळे दांडे सुद्धा पदार्थामध्ये वापरतो. काही पदार्थांमध्ये ना आपण हिरवं वाटण घालतो, म्हणजे मिरची, कोथिंबीर आणि आलं याचं हिरवं वाटण आपण काही पदार्थांमध्ये घालतो. तर आपण ह्या देठांचं आपण हिरवं वाटण करण्यासाठी उपयोग करणार आहोत. त्यासाठी मी हे देठ छानपैकी धुवून पुसून घेतलेले आहेत. आता त्याचे थोडेसे असे बारीक तुकडे करूया आपण कात्रीने, म्हणजे ते पटकन बारीक होतील. एकदम जून जे दांडे होते ना कोथिंबीरीचे ते मी वापरलेले नाही आहे, ते टाकून दिलेले आहेत.
आपण कोथिंबीरीचा कोणताही भाग टाकून देणार नाही आहोत, सगळी कोथिंबीर आपण वापरणार आहोत. आता हे बारीक केलेले कोथिंबीरीचे दांडे या मिक्सरच्या जारमध्ये आपण घालूया. थोडीशी पानं आणि कोवळी देठं सुद्धा घेऊया, अगदी थोडीशी घेतलेली आहेत मी. कोथिंबीरीची ही पानं आणि दांडे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. जारमध्ये घालूया आता ते. दोन लवंगी मिरच्या मी घालणार आहे याच्यामध्ये आणि थोडंसं आलं. तर आलं असंच घातलं तर ते बारीक व्हायला जरा कठीण जातं, म्हणून थोडे छोटे छोटे तुकडे करूया आल्याचे आपण. मिरची, कोथिंबीर आणि आलं याचं हिरवं वाटण आपण आता वाटून घेऊया. आपली कोथिंबीर निवडून आणि त्यातली घाण आणि कचरा काढून झालेली आहे. कोथिंबीर आपली स्वच्छ झालेली आहे. आता ही कोथिंबीर 15 ते 20 दिवस टिकवायची कशी, त्यासाठी मी हे बरणी घेतलेली आहे. तुम्ही काचेची बरणी घेऊ शकता, प्लास्टिकची बरणी घेऊ शकता, कंटेनर घेऊ शकता, डबा घेऊ शकता. फक्त त्याचं झाकण चांगलं घट्ट असायला पाहिजे. तर ही मी बरणी घेतलेली आहे. मी हा टिश्यू पेपर घेतलेला आहे, कारण समजा ह्या कोथिंबीरमध्ये मॉइश्चर म्हणजे ओलावा असेल तर सगळी कोथिंबीर आपली परत खराब होणार ह्या बरणीमध्ये सुद्धा ठेवली तरी सुद्धा. म्हणून आपण सेफर साईडला म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी एक टिश्यू पेपर घेतला आहे मी. त्याची चौकोनी तुकडे करूया आणि त्या बरणीच्या तळाशी आपण हा टिश्यू पेपर घालूया आणि वरती थोडीशी ही कोथिंबीर घालूया. हलक्या हाताने घालायची, दाबून बसवायची नाही. मध्ये आणखीन एक टिश्यू पेपर ठेवूया. तुम्हाला पाहिजे असेल, तुमचा मोठा टिश्यू पेपर असेल तर त्याचे 2 तुकडे करा. माझे हे मोठे टिश्यू पेपर आहेत म्हणून मी त्याचे 2 तुकडे करते आहे. आणि ही घडी आहे ती मध्ये ठेवायची. वरून आणखीन थोडी कोथिंबीर या बरणीमध्ये ठेवायची आणि वरती हा तिसरा टिश्यू पेपर ठेवायचा. म्हणजे आपण खाली एक टिश्यू पेपर ठेवलाय, मध्ये एक टिश्यू पेपर ठेवलाय आणि एक वरती टिश्यू पेपर ठेवलाय. त्यामुळे या कोथिंबीरीमध्ये समजा ओलावा असेल तर या टिश्यू पेपरमध्ये तो शोषला जाईल ओलावा आणि आपली कोथिंबीर छान कोरडी राहील. आता ह्या बरणीचं झाकण मी घट्ट लावले. एक दक्षता मात्र घ्यायला पाहिजे, ती म्हणजे आपण कोथिंबीर साठवणुकीसाठी जो डबा किंवा बरणी घेऊ ना, ती स्वच्छ कोरडी पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्या बरणीचं किंवा त्या डब्याचं झाकण एकदम घट्ट पाहिजे. बाहेरचा ओलावा कोथिंबीरीमध्ये जाता कामा नये. कोथिंबीर टवटवीत ठेवण्याची दुसरी पद्धत पण आपण बघूया. त्यासाठी मी एक ही ॲल्युमिनियम फॉईल घेतलेली आहे. आणि ह्या फॉईलमध्ये ही कोरडी कोथिंबीर आपण ठेवणार आहोत आणि फॉईल हलक्या हाताने गुंडाळून ठेवणार. सगळ्या बाजूनी कोथिंबीर कव्हर केलेली आहे. तिला बाहेरचा ओलावा अजिबात लागणार नाही. आता ही बरणी आणि ही ॲल्युमिनियम फॉईल आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि जेव्हा जेव्हा आपल्याला कोथिंबीर लागेल तेव्हा ह्या बरणीतली किंवा फॉईलमधली कोथिंबीर काढून बरणी आणि फॉईल फ्रीजमध्येच ठेवणार आहोत.
आपलं आलं मिरची कोथिंबिरीचं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजच्या चिलरमध्ये 15 ते 20 दिवस ताजं राहतं, अजिबात खराब होत नाही. पंधरा ते 20 दिवस कोथिंबीर ताजी टवटवीत ठेवण्याची सोपी पद्धत आज आपण पाहिली. त्यासाठी 2-3 टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली टिप म्हणजे कोथिंबीर बाजारातून आणली की तिचा बुंदा वेगळा करून ठेवायचा आणि कोथिंबीर उलगडून ठेवायची. त्यामध्ये काही 2-3 ओल्या काड्या असतील तर त्या आठवणीने बाजूला काढायच्या. दुसरी टिप म्हणजे कोथिंबीर तुम्ही ज्या डब्यात किंवा ज्या बरणीमध्ये साठवून ठेवणार आहात त्या बरणीचं झाकण घट्ट असायला पाहिजे आणि ती बरणी किंवा तो डबा स्वच्छ कोरडा असायला पाहिजे. टिप्स सहित केलेला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कळवा आणि तुम्ही कोथिंबीर साठवण्यासाठी कोणती पद्धत वापरता ते सुद्धा कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.